आपण भ्रामरी प्राणायाम आज शिकणार आहोत। नाव आहे भ्रामरी। भ्रमर पासून भ्रामरी असं नाव शब्द आलं आहे। भ्रमर म्हणजे भुंगा, हिंदीमध्ये त्याला भवरा म्हणतात, मराठीमध्ये आपल्या खेड्यातल्या भाषेमध्ये त्याला भिगोटा म्हणतात। लहानपणी आम्ही भिगोटे खूप पकडले, त्याला मस्त दोरा बांधत होते, उडवत होते, मस्त सोनेरी सोनेरी भिगोटे होते। आता ते पण दिसतात, एवढं प्रदूषण झालं। तर त्या नर आणि मादी जसं आपल्यामध्ये असतं पुरुष स्त्री, तसं त्याच्यामध्ये सुद्धा नर मादी असतात। तर मादी भुंग्याचा आवाज काढणं म्हणजे भ्रामरी प्राणायाम आणि नर भुंग्याचा आवाज काढणं म्हणजे भ्रमरी प्राणायाम। तर नराचा आवाज काढणं कठीण आहे आणि मादीचा आवाज काढणं सोपं आहे। मग आपण पहिले सोपं शिकून घेऊ आणि नेक्स्ट सेशनला कठीण शिकू। तर आता सोपं शिकू, भ्रामरी प्राणायाम। याचा फायदा काय आहे की कानाची ऐकण्याची क्षमता सुधारते। 50 नंतर आपल्याला कानाचे ऐकण्याचे प्रॉब्लेम सुरू होतात। कोणाकोणाला लवकर सुरू होतं, कोणाकडून उशिरा सुरू होतात, मग यंत्र लावावं लागतं। हा प्राणायाम जर रेग्युलर केला तर मग तो जो येणारा काळ तो लांबतो आपला। त्याच्याने कानाची ऐकण्याची क्षमता सुधारते, डोळ्याची तेजी वाढते, चेहऱ्याची तेजी वाढते, लवकर सुरकुत्या पडत नाही, स्मरणशक्ती सुधारते, कंठाचे विकार नाहीसे होतात, आवाज चांगला होतो, आवाजाची क्वालिटी चांगली होते, स्वर यंत्राचा व्यायाम याच्यामध्ये होतो। असा हा महत्त्वाचा असा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम। याच्यामध्ये प्रकार आहे भ्रामरी प्राणायाम, 4-5 प्रकार आहे। आपण पहिला प्रकार शिकणार आहोत। साधा श्वास घ्यायचे, आवाज करत श्वास सोडायचा। कसा बघायचे दोन्ही हात ध्यान मुद्रेत आहे, पटकन ताट आहे, साधा श्वास घेतोय आणि आवाज करत सोडतोय। तर श्वास नाकाने घ्यायचे आणि नाकाने सोडायचे, पण घेताना आवाज नाही आणि सोडताना आवाज बघायचे। जितका लांबवता येईल तेवढा लांबवायचा। जितका श्वास तुम्ही जास्त घेणार तितका तो जास्त टिकेल, जितका कमी घेणार तितका तो टिकणार नाही, म्हणून लवकर सुटून जाईल। म्हणून करणं दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, आवाज सोडत घ्या, सोडा। पुन्हा एकदा घ्या, सोडा। सावकाश थांबायचे। खूप छान। याच्याने थायरॉइडचे विकार सुद्धा नाहीसे होतात, थायरॉइडच्या गोळ्या बंद होतात, कंठाची क्वालिटी, आवाजाची क्वालिटी सुधारते, स्वर यंत्राचा व्यायाम होतो, स्वर यंत्र मोकळं होतं, इत्यादी अनंत फायदे याचे आहे। सोपा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम।